अरे शुद्ध करा, शुद्ध करा, शुद्ध करा, अरे शुद्ध करा, शुद्ध करा, अरे कोण म्हणताय देत नाही? इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदीच्या तीव्र प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. प्रोसेस उद्योगधंद्यांमधून सोडले जाणारे रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले असून शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. त्वचारोग व गंभीर आजाराचे प्रमाण वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्रात मृत माशांचा ढीग आढळल्याने परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. या पार्श्वभूमीवर धनाजी चिडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी काळावडा बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन रोखले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने बैठक घेतली, परंतु ठोस निर्णय झाला नाही. प्रोसेस मालकांनी 4 दिवसात सांडपाणी बंद करण्याचे आश्वासन दिले असून हे जर पाणी बंद केले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी धनाजी चिडमुंगे यांनी दिला आहे. पंचगंगा काठावरच्या सर्व लोकप्रतिनिधी, सदस्य, सरपंच, सभापती या सगळ्यांच्या वतीनं आज आम्ही आमच्या पंचगंगा नदीमध्ये जो काळा ओढा जे प्रदूषित पाणी घेऊन आमच्या पंचगंगा नदीमध्ये मिसळतोय तो बंद करण्याच्या उद्देशानं आज आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात इथं आलेलो असताना शिरूर तालुक्याचे तहसीलदाराने आम्हाला प्रांतांनी मिटिंगसाठी बोलवलं आहे म्हणून आत्ता इथं आणलेलं होतं. आता मिटिंगमध्ये सगळी चर्चा झाली आणि अजून 4 दिवस आमच्या प्रांतसाहेबांनी हे सगळं पाणी, प्रदूषित पाणी नदीत येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करतो म्हणून 4 दिवसाची मुदत मागितलेली, पण आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर या 8 दिवसामध्ये हे जर प्रदूषित पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळायचं थांबलं नाही तर आम्ही आमच्या पंचगंगा काठावरच्या नागरिकांना घेऊन हे दोन्ही ओढं येत्या 8 दिवसानंतर बंद करणार आहे. आणि आम्ही इथून पुढच्या काळामध्ये या प्रांतसाहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की ते बंद करण्यासाठी प्रशासनानं सुद्धा आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. लाईव्ह मराठीसाठी शिरूरहून सुभाष गुरव.